करीतो गोरगरिबांचं कल्याण, जो करतो गोरगरिबांचं कल्याण, त्याच्या बाबांनी केले 1960 पासून कामगारांचं कल्याण. जो करतो गोरगरिबांचं कल्याण, त्याच्या बाबांनी केलं कामगारांचं कल्याण. कामगारांचं कल्याण नाही तर कामगार घडविला, आर्थिक सक्षम केला, दिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची बँकेचा पाया आणि उभारली ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक. आजही ती बँक 1000 कोटीचं टर्नओव्हर असलेली, जी कामगारांच्या भल्यासाठी इन्स्टंट कर्ज, जे संपूर्ण सफाई कामगार वर्ग त्याचे मेंबर्स आहेत. 1970च्या दशकात केलं. मंत्र्यांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. असं होते ते दैवी. त्यावेळेस मी केव्हा होतो 5 वर्षाचा. होतो 5 वर्षाचा. पण ज्ञान मला बाबांसारखं आघात. मी 1 वर्षाचंही आठवतो. मला 1 वर्षाचंही आठवतं. कारण माझ्यावर होतं महेशांचा आशीर्वाद. माझ्याकडे होतं शंकर महादेवांचं, पार्वतीचा आशीर्वाद. ज्यांनी दिलं प्रत्यक्ष पहाटे येऊन घरी आशीर्वाद. आजी होती साक्ष. त्यांनी सांगितलं आजीला की ही मुलगा जो आता दुर्धर आजारी असतो, 5 वर्ष चालल्याने, हाच तुमचा करणार भविष्य आणि कल्याण. ज्याच्यावर शंकर महादेवाचा आशीर्वाद, शंकर पार्वतीचा आशीर्वाद, त्या व्यक्तीच्या मागे कोणी किती कपट कारस्थान करो, ती व्यक्ती कधी हारणार नाही. पण ती व्यक्ती कपट कारस्थान करणाऱ्यांचंही भलं करेल. भले स्वतःचा खिसा रिकामा करेल, पण कपट कारस्थान करणाऱ्यांचंही भलं करेल, हे एक लक्षात ठेव. हे बोलतोय. आज माझ्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी येतात, कोविड कालावधीमध्ये जे काही झालं, निलंबन नाट्य, ते घडवलं माझ्या समाजाच्या माणसांनी. जे कोविड कालावधीमध्ये ज्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये गेटवर सुद्धा वॉचमन ओळखत नव्हते, की वॉचमन त्यांना प्रवेश देत नव्हते. फोन करायचे रवींद्र शिंदेला. कोविड कालावधीमध्ये शिंदे साहेब, वाघमारे आलेत, इंगळे आलेत, येऊ द्या रवींद्राच्या दालनामध्ये. सर्वांना दिले आयडी. कोविडमध्ये सर्वांना दिले आयडी, ओळख. ह्या रवींद्र शिंदेने स्वतःच्या नुसार युनियनची माणसं म्हणून दिला प्रवेश, दिला कोविडमध्ये प्रवेश, दिला दालनात बसायला जागा, रोज पाहुणचार, चहा पाणी, नाश्ता. अजूनही त्याचे द्यायचे थकीत पैसे. हे तुम्हाला का सांगतोय? ही दुर्धर सत्य कथा आहे या रवींद्र शिंदेची, ज्याने अनेकांना सांगितलं, शिंदे साहेब तुम्ही कोणत्या माणसांच्या नादी लागला, हे तुमचं बाजार उठवतील. शिंदे साहेब तुम्ही कोणत्या माणसाच्या नादी लागलात, भास्कर आणि वाघमारे आणि इंगळे, हे तुमचं एक दिवस बाजार उठवतील. हे सत्य कहाणी झाली. त्यांनी माझा बाजार उठवण्याची तयारी केली आणि माझ्या दालनात बसून माझेच वासे मोजले तर वजले नाही, तर माझं घर सुद्धा अडचणीत आणलं. अशी दुर्धर नालायक माणसं समाजाला काळीपणा भलवतात. धम्म परिषदा करतात, दुसऱ्याचा सत्कार, खातात दुसऱ्याचा गू आणि समाजाकडे मागतात भीक. समाजामध्ये बदनाम. ना कोणी व्यक्ती उभं करी, ना कोणाच्याकडे बोलण्याची ठोस हिंमत आहे ना काय आहे. म्हणून जसं रंगानेही काळे, तसे मनानेही काळे आणि आहेत आतून कपट कारस्थाने. तसे रंगानेही काळे आहेत, मनातूनही काळे, तसे कपट कारस्थाने. दिले पत्र आयुक्ताला माझ्या विरोधात. मसाळ साहेब भेटले, सांगितले रवींद्र शिंदेजी, हे तुमच्याच माणसाने तुमच्याबद्दल पत्र दिले, ते वाचा तरी जरा बघा. वाचलं ते पत्र, मी परत घेतलं, डुप्लिकेट पत्र. त्याच्यावर पत्र लिहिलं, ओरिजिनल पत्र, आणि दिलं पोलीस कमिशनरला की तात्काळ यांना चौकशी करा आणि अटक करा. तशी फुटलं घाम, तशी सुटली बोच्या खालून हवा, की त्यांना कळालं की खरोखर रवींद्र शिंदे हवा. हे सांगतोय ही कथा